नागपुर में मामूली विवाद ने हिंसक रूप ले लिया। यशोधरा नगर इलाके में आरोपी ने कार के सामने बाइक लगाकर रास्ता रोका और ओला ड्राइवर शेख सत्तार के साथ जमकर मारपीट की। इस हमले में सत्तार के चेहरे और नाक पर चोट आई है। हद तो तब हो गई जब आरोपी पीड़ित के घर पहुंचा और महिला के साथ अश्लील हरकत करते हुए अभद्र इशारे किए। दोनों परिवारों के बीच पहले से विवाद बताया जा रहा है। फिलहाल पुलिस ने मामला दर्ज कर आगे की जांच जारी है। यशोधरा नगर पोलीस ठाणे हद्दीत राजीव गांधी नगर येथे राहणारे फिर्यादी शेख इरफान शेख सत्तार यांनी समक्ष पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली की आरोपी नामे शेख समीर उर्फ शेरा जाकीर अहमद व 39 वर्ष राहणार राजीव गांधी नगर। आरोपी व फिर्यादी हे एकाच परिसरात एकमेकांच्या अमोरासमोर राहणारे आहेत। दिनांक 25 मार्च 2026 रोजी रात्री 9:15 वाजताच्या सुमारास फिर्यादी शेख इरफान हे त्यांची पत्नी व मुलांसोबत त्यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीने पारडीकरिता जात असताना यातील आरोपी शेख समीर उर्फ शेरा हा त्याच्या टू व्हीलर गाडीवरून त्यांच्या मागून येऊन समोरून त्यांची गाडी जी आहे त्यांच्या गाडीच्या समोर त्याची टू व्हीलर गाडी आडवी लावली व आरोपी हा फिर्यादीच्या जवळ येऊन त्यांना शिवीगाळ करत होता। त्यावेळेस फिर्यादी यांनी त्यांच्या गाडीची काच खाली घेतली असता आरोपी शेख समीर उर्फ शेरा याने फिर्यादीला बुक्क्याने चेहऱ्यावर नाकावर मारहाण केली व शिवीगाळ केली। त्यामध्ये फिर्यादी शेख इरफान याच्या नाकाला मार लागून त्यातून रक्तस्राव झाला। त्याबाबत ते पोलीस ठाणे येथे रिपोर्ट द्यायला आले असता यातील आरोपी शेख समीर याने फिर्यादीच्या घरासमोर जाऊन फिर्यादीच्या घरी असलेली त्याची वहिनी शेख अल्फिया हिला देखील अश्लील शिवीगाळ करून तिच्यासमोर स्वतःचा शर्ट काढून पॅन्ट काढण्याचा प्रयत्न करून अश्लील शिवीगाळ केलेली आहे। सदर प्रकरणात आरोपी विरुद्ध BNS कलम 126(2), 117(2), 79, 296, 351(2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। आरोपीला अटक करून आरोपीची न्यायालयीन कस्टडीत रवानगी करण्यात आलेली आहे। सदरची कारवाई ही माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त कळमना विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या टीमने केलेली आहे।